भूक लागली मारणाची जेवण करतो. अरे टावेल पाहतो हाय का नाही, कपडे तर धुयले, टावेल तर काही दिसत नाही. सोने टावेल आण बरं, हातपाय पुसायला. हो आले आले. आण लवकर आण. एवढा टाइम लागत का रे यायला? धरा आता टॉवेल सापडायला त्याला वेळ नाही लागणार. टावेल सापडायला तू नीट नाही धुता येत का तुला? आता वाळलेले ठेवायला परत सुकलेले परत ठेवायला एका साईडला. बरं बरं चाल. आता मला आहे ना जेवण दिवर वाढून. हा तुम्हाला जेवायला वाढून देते मी, पण ते आधी जनावरांना चारा ते करा ना. तो केलाच नाही का चारा? नाही आपण तुम्हाला सांगितलं होता. मला सांगितलं. हा आणि तुला काय म्हणे बसून राह? नाही ते म्हणले तुम्हाला सांग आल्यानंतर मग चारा टाकते ना तुम्ही. बरं मी टाकू चारा? हा मग तीन नाल्यावर जेवण करू का? हा बरं चालेल. मग मी गेलते टाकायला पण तिथं काही चारा बिरा नव्हता. इथं चारा आहे का? इथं हे पाय बरं इथं चारा. मी पाहिलं तर नव्हता. अरे तू घरातून निघतच नाही, बाहेर नव्हता म्हणती. बरं टाका मग. जाय रे घेऊन जाय. आता मी जनावराला चारा टाकतो. चालेल टाका मग. हा जाय तू आता. हा चारा नाही म्हणे, जीवार भलं येतं तिच्या. चारा नाही म्हणे जनावरायला. काय रे? हा खाऊन घे आता एवढं. मग तुला आणायला जावं लागेल. तुला आता एवढं खाऊन घे. मला जेवण केल्यावर मग मी तुला आणायला जातो चारा. चला आता आहे ना जेवण करावं. वांग्याची भाजी केलेली आता यांना आवडती का नाही काय नो परत काहीतरी. अय सोने काय हो? अय ते इळा आण बरं. इळा आण धुडका. आपल्याला गवत आणायला जावं लागेल. थोडीच कुट्टी होती तेवढी टाकली त्या गाईला. थोडीच होती ना. हा एकच गाईला टाकली ती. 2 गाय तशाच आहे पाहू राहिले तिच्याकडे. चाल बरं लवकर. हो इळा ते हे घे धुडकं. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. अरे बाबा दादा उघडत फुले भाऊ कुत्रे कात्यांना देवीच्या मंदिरात हे काही करू. अरे देवा पंढरनाथ पांडुरंगा परमेश्वरा. अरे आज काय कोणी आलं नाही दिसत हो इकडं मंदिरात धारा धुवून घ्यायला. आता आपलीच बारी लागली. बरं झालं असं वाटतं ना. सकाळी सकाळी मग मंदिरात एक झाडून झुडून घेतलं, देवाबत्ती केली ना, येण्याच्या मला असं फ्रेश वातावरण जाते. एकदम काही वाटत नाही. मंदिरात आलं ना असं. अरे हा मंदिराचा कलर करावा लागणार बा. एवढी ना अवधा करून गोरंगणी गोळा करू आणि मंदिरात मस्त कलर विकू टाकू. देवीचं मंदिर ना असं टाकाटक करायला टाकू. पुढे फरची टाकून द्यायला लागतो. काय आपले गेले 10-5 रुपये चालते. हे इकडून स्टाईल फरचीपासून रोडलेच काढायला. साईडला फुलाचे झाडं बिडं लावलं. तिथं नारळ लावले. ते नारळ तर मोठं होईल. इकडे बुचं झाडं बिडं उपसून टाकू. इकडे साहेबा इकडून मस्त बाईकी झाडं बिडं लावतात. चला जाऊ दे आता. का नाही पण यायचा येता दिसा ना काही व्हाय ना. तर आता आपणच आहे ना झालं. आता देवाबत्ती झाली काही अडचण नाही. फ्रेश वातावरण झालं. मस्त झालं. देवाचं दर्शन घेतलं की या सकाळी मग एकदम देवाच्या माल एकदम आता देवासारखं फुलासारखं जातं एकदम. का ठिकाण पाहू काय चाललंय काय नाही घरी कोणाला ठाऊक. बाया यायच्या कांदे लावायला ते आल्या का नाही कोणाला ठाऊक. आणि ते जनावराला काहीच नाही आणलं काही नाही. माझ्याशिवाय काहीच होत नाही तुमचं. काय हो आणि मग आता हे पाय इथं किती गवत हे पाय. इथंच घेऊ आपण असं इकडून. तू असं कर मी वटी बांधतो आणि तू ये ना वटीत पटपट टाकशी ना. पण हा घी पटकन. घेते ना आता ये ना हे पाय गाठण मारून जाईल. तू आज कर ना. अगं हे इकडे किती गवत आहे. या इकडे किती गवत. इकडे होय बरं तू. इकडे घेऊ का? हा या इट घी बरं. आणि तू आज कर पट 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 घी. घेतलं का? जसं येतं तसं येतं घेते मी. मला जसं येतं तसं येतं. पटकन झालं पाहिजे गवत. काय एक वज काय थोडं राहतं का? हा मला येते तसं मी तोडते गवत. घे इकडं. येत ना जात टाक याच्यात ते. हा ते घे इकडे खुरप. या असं गवत घ्यावं लागत. हे पाय इकडे पाय. तो बापाना काही शिकलं का नाही का तुला? हे पाय मा बापानं असं शिकेलं मला. वावरातलंच काम, जनावराचं काम, वावरातलं काम, दुसरं काहीच नाही. मला शाळा शिकून नाही दिली लवकर. ते नाही जनावर आहे म्हणे आपल्या मागे. मी शिकलेली आहे. मी गवत बिवत नाही घेतलेलं काही असं. शिकलेली शाळेला शिकेल पाहिली होती का बापाना? अरे मी तुला काही नाही येत जणू.
हे असं गवत बिवत नाही येत घेता. नाही येत ना. घास कापी देईन का? हा घास पेरायला लावू ना. हा घास कापी. येईन ना. हम्म. मग काय अडचण नाही. मी आहे ना आता आम्हाला सांगतो का वो घास करा, घाशीन तिला कापी दे, हे घेताच आहे ना म्हणून तिला. हा सांग. हा मग आता एक वज होत आला तुम्ही आता. आहेत ना, मी नाही कापला तरी. मी आहे ना म्हणजे मग भुगा पाड्या काम करू करू आणि तू मस्त घरात बसून राह आईश ना. मग मी ते मला जेवायला ते नाही करीत का? जेवायला करते तर मग उपकारच केला मला तो जेवायला करू राहील तर. हा मग काय मग ते तर कामच नाही काय, कोणतं तरी कामच आहे ना. अरे तू घरातलंच करू राहिली फक्त. हे कोण घेईन मग? हे गवत हे जनावराला टाकायचं एका मी उगता घेतलं का तुमचं सगळ्याचं? ते तुम्ही म्हातारा तसा तू तशीच, म्हातारी तशीच. मग मी स्वयंपाक ते करीत जाईल, तुम्ही गवत ते घेत जायचं. स्वयंपाक केला म्हणजे तो लय मोठं काम केलं काय? मग ते एक कामच आहे ना. तुम्ही करतात का स्वयंपाक? नाही ना. मी आता इथून पुढं मग मला करायला लाव स्वयंपाक, तू कर हे काम. नको, मी करीत जाईल स्वयंपाक, तुम्ही गवत ते घेत जा. तू आज कर. तू आहे ना माझ्या डोक्याला डोक्या लावू नको. चल निघ तू घरी, निघ. इथं थांबू नको माझ्याजवळ. काय हो तुम्ही मला माझ्या नुसतं डोक्याला ओरडता? संताप देती. येत ना जात नाही काम काही. काय हो नुसतं ओरडता मला? नुसतं काम काम करायला सांगता. काय काम करते तू इथं? मग हे एवढं एवढं काय भांडणं चाललं तुमच्या नवरा बायकोचे? काय नाही हो, हे गवत घेऊन राहिलो. जनावराला गवतच नाही राहिलं. जनावराला गवत नाही राहिलं? हा हे दिवस वाईट आले तुमच्यावर एवढे? काय करतो मग आता भाऊ? आता हे वाड्यावाल्याची गाडी बोलली ती आली नाही. हा. मग हिला म्हणलं चाल भाऊ आपण एक दिवस आणू एखादा अर्ध. हा का? हा इथं किती का काम करावं लागतं आम्हाला. गवत काढायचं. तिला म्हणलं चाल भाऊ संग गवत नाही. चाल एवढी चांगली प्रॉपर्टी तुमच्यावर, तुम्हाला तर एवढी कामं करावं लागत आहे? प्रॉपर्टी कायची प्रॉपर्टी हो? कशाची? नुसतं शेण काढायचं. अहो प्रॉपर्टी असती तर हे बांध, हे आम्ही गवत घेतला असतं घ्या बांधाय ना. तुम्ही लय तोंडर माती घेऊन राहिले हो. नाही हो काहीच नाही. आता काय सांगावं? सांग रे सोने. या वहिनीच्या अंगावर किती मोठी साडी, चांगली भारी चमचम करून राहिली. तुम्हाला काय सांगतोय, ह्या दिवाळीला तर पुढच्या दिवाळीला साडी येईन. साडी ते काय? साड्या बिड्या काय नाही हो. काय सांगावं? लय हाल चालू आहे आमची. हा काय हाल चालू आहे तुमच्या? लय वाईट दिवस आहे आमच्यावर. काय सांगावं तुम्हाला? लय वाईट दिवस. एवढे अशा लोकांसारखं तोंडवर माती नका घेत जरूर तुम्ही. हसून नसल्यासारखं भाऊ वागा तुम्ही डायरेक्ट. काहीच नाही भाऊ आमच्याकडे. आता काय सांगावं तुम्हाला? मग काय? जनावरांना खायला टाकायचं, गवत आणायचं, एवढंच आहे हातात आमच्या. बस दुसरं बाकी काही नाही नाही. दुसरं काही. मजा करता तुम्ही ना. वरून म्हणता का आम्ही गवत घेतो पाणी घेतो. अरे भाऊ आता काय सांगू? हे पाना भाऊ हे इथून तिथून घ्यायचंय गवत. आता एक वज झालंय आत्ताची, अजून एक वज घ्यायचंय. बाया निसतंय ना इथं असं गोबळ असं गोळा करून पाहायला हे तुम्ही घ्या म्हणती. हे इथं घ्या, इथं घ्या असं करू तुम्हाला. लोकांना दाखवायला करता काय तुम्ही? नाही दाखवलं म्हणजे मग मी तिथं होतो तर दोघं जण गप्पा मारीत बसली होती इथं. नाही हो. मी थोडं पुढे आलो तर लगेच गवत घ्यायला लागली. नाही 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 गप्पा नाही मारल्या. गप्पा नाही मारल्या. तेच आमचं चालू गवत होतं चालू आहे. झालं. म्हणजे दोघं जण चांगले गुलू गुलू गप्पा मारतात दिसले मला तिकडून. गुलू गुलू नाही मारल्या. तिला म्हणलं तू इथं गवत घे, मी इथं घेतो. तर ती म्हणे मी आहे ना इळा नाही आणला. बरोबर आहे भाऊ. तुम्ही संपत्ती प्रॉपर्टी दाखवायला ना लोकांना दिसू नये म्हणून तुम्ही असे काम करता काय नु? अहो फुटका फुटाना नाही खायला. तुम्ही म्हणता का प्रॉपर्टी? असं काही नाही. काहीच नाही. हा तुला किती पण काम आमच्याकडे एवढी प्रॉपर्टी असती तर आम्ही आहे ना तुम्हाला खोटं नाही बोलणार. ट्रकाच्या ट्रका ऊस बोलले असते, कुट्टी करून घातली असती जनावरायला. आणि आम्ही असं काम केलं असतं काय गवत? मग असं गावत तुम्ही नाही का तुम्ही खोटं बोल राहिले. नाही नाही खोटं बेटं काय नाही बोलत. मग नाही नाही यार, खोटं तुमच्या संग काय बोलून आम्हाला फायदा आहे? आमच्या संघाने पण आता आम्ही तुमच्या जवळचे माणसं आहे ना. तुम्ही सांगायला पाहिजे ना. तुम्हाला सगळं माहित असून. मग मी तेच म्हणतो आपले तुम्ही आमच्या जवळचे आहे म्हणून मग तुम्हाला माहिती आहे ना आमचं काय खोटं. मग आता आहे म्हणूनच म्हणून राहिलो ना तुम्हाला. नाही हो काही एवढा सगळ्या गावात बोबाटा चाललाय तुमच्या नावाचा तर. काय हो, आमच्या गाव काय बोबाट चालू गावात? मग तुमच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे. नाही नाही प्रॉपर्टी काहीच नाही हो. हा कशाचं काय? प्रॉपर्टी नाही कस काय म्हणतो तुम्ही? अख्ख्या गावात लोक कस काय म्हणते? अख्ख्या गावात ना तुमचं नाव चर्चेत चालू आहे. फुटका फुटाना नाही इथं खायला. आणि तुम्ही म्हणता का प्रॉपर्टी? काय बोल राहिले नाना तुम्ही? कस काय तुम्ही मला काही कळलं ना तुमचं. काय नानाच मला कळत नाही काय बोल राहिले नाना. बोलू राहिलं तुम्ही. असं काहीच नाही. आम्ही कशाला मग असं करावं काम बिन? आमच्याकडे कधी पैसा असता तर तुम्हाला सांगितलं ना. असं तुम्ही खोटं बोल राहिले. तोंडर माती घेऊन बोल राहिले राव तुम्ही. मग काय तोंडर माती घेतली हो आम्ही? मग तुमचे दिवस आहे अंग असं शेंट बिंट मारून इन बिन करून हिंडायचे आणि तुम्ही गवत घेऊन राहिले. अहो आमचा सेंट कोणता आहे? शेण उचलू उचलू सेंट लागतो आम्हाला तोच. गवत टाकायचं आणि टाकायचं चारा जनावरांना. एवढंच काम आहे. तुम्हाला तसं काही माहितच नाही हो. काहीच नाही माहित भाऊ आबा आपल्याला. तुम्हाला खरंच माहित नाही? नाही नाना काहीच नाही माहित. ते आबा लॉटरी लागली का गावात चर्चा आहे. काय काय बोलता तुम्ही? आम्हाला लॉटरी लागली म्हणे. हा काय बी नका सांगू. काय पण काय सांगू राहिलो. गावामध्ये सगळ्या गावाला माहित झालंय लॉटरी लागली. घरात माहित नाही तुमच्या. काही सांगू नका गाड्या तुम्ही आम्हाला नाना. तर माहित नाही मग. हा 1 कोटीची लॉटरी लागली. 1 कोटीची. काय? 1 कोटीची. होय, आपल्याला तर माहित नाही. कस काय?
आपल्याला माहित नाही म्हणून मग 1 कोटीची म्हणलं तर काय खरं थोडी बोलून लागली. राहिलेत का पण तुम्ही? खरं सांगू राहिलो तुम्हाला, अख्ख्या गावात चर्चा झाली. मला नाही वाटत तुम्ही आहे ना मी म्हणलं मी तेच पाहायला आलो होतो, म्हणलं पाहावं जाऊन आपल्या डोळ्यानं खरं आहे का खोटं आहे. तुम्ही ते इकडे गवत घेऊन राहिले, मला वाटलं शांत पॅन्ट असं टाकाटाक तुम्ही फिरता म्हणून. हा कशाचं काय? काहीच नाही लागली, पण तुम्ही आता आहे ना आमचं आहे ना येड्यात मत काढून राहिले. बघ या मत नाही हो. हा. मला काय करायचं तुम संग खोटं बोलून? मला काय ते तुमच्या 1 करोडातले रुपये भेटणार आहे का खोटं बोलून तुम संग? तुम्हाला कधी भेटले आबा? मला कायला भेटले आबा? मग? अख्ख्या गावात चालू आहे चर्चा म्हणून मी आलो इथपर्यंत पाहिलं माझ्या डोळ्यानं. आम्हाला तर माहित नाही काही. लागली असन लागली असेल पण. आपल्याला तो नाद आहे बर का, हा ना? लॉटरीचा नाद आहे. आणि लागली असन खरंच. पण आपल्याला कसं काय नाही सांगितलं मग त्यांनी? आणि ते आता 2 दिवसापासून लागली, मग आपल्याकडे कसं काही गावातच खबर झाली ना ती, आपल्या लोक कसं काही येईन ती खबर. 2 दिवस नाही झाले हा. या गोष्टीला, 8 दिवस झाले. 8 दिवस बघा 8 दिवस झालेत. तुम्हाला दोघाला अंधारात ठेवलंय. बरोबर गाड्या. मग कस काय? ते नानी केली ना दुसरी, हा तिला पैसे देत असन आबा, तुला नाही माहित अजून. सगळं त्या बाईच्या नावावर करून दिलंय. बघा तुम्हाला काही आहे का अक्कल बिक्कल काही? लक्ष ठेवायचं त्यांच्यावर. माहित अक्कल काढ म्हणजे त्या आबाला ती सोडणं मलाच अक्कल वक्कल म्हण. लक्ष झोपलं मग ठेवायचं तुमचं, नाही का त्यांना? झोपलं लगेच भांडण. जातो मी एक जावा करायला आणि ज्याचं करायला जाऊ भलं तेच म्हणतो माग. लक्ष ठेवायचं बिवायचं लक्ष ठेवायचं काय ठेवायचं. नुसतं नेहमी बावट माणसासारखंच आहे. मग काही बी. बापाला असं माग बांधून हिंडूक घेऊन बाबावर लक्ष नाही ठेवायला पाहिजे का? आता ते बायकोच्या देते सगळं नावावर करून. आहे का आपल्याला 8 दिवस नावावर झाले ते कस काय म्हणतात. करीन? आपली सही असल्याशी कस काय नावावर जाईल? हा तुम्हाला माहिती सही घेणार आहेत तुम्ही. काय? नुसते भोळेच राहा असेच केवळ. भोळे राहायची काय गरज- माहिती? अरे, हा. तो ही नुसते सही गवत असल्याशी होत काढायला नाही. चल आणि जनावरांना खायला टाक. हेच एवढं चालू तुम्हाला, बाकी नाही येत आणि काही मग लक्ष गवत घ्यायचं ठेवायला. नाही जनावराला. हा ते गवत घ्या पण तुम्ही त्यांच्यावर पण लक्ष ठेवा ना. झाले तर 8 दिवस झालेत ना. तू आता असं कर, आबा येईन आता थोड्या टायमाला संध्याकाळी. हा आबाला आहे ना आबा गोडी येते. तिच्यावर पहिले. हा विचारा तुम्ही. आणि तू जाय आता, तू हा, आहे ना मी घरी आता जाय. काही काम बिम नसते करीत. मला एक तर साडी सुद्धा घेत नाही तर ह्या दिवाळीच्या त्या दिवाळीला आणि मी काम बी करायला मोकळी नाही, अजिबात राहणार अरे नाही मग मी इकडे नाही. अरे एक गटुडे कोणी आता. घ्या तुम्हीच. अरे एक गटुड झालं, एक घेऊ ना. हा घ्या. याला हा मोठा पस्तावा झाला हो आता. कायला हे मला का काम करू करू काय मारते का काय? हा मी आता आहे ना पटापटा गवत घेतो आणि चालल्या जातो आता मी बी. कावाच्या जाऊ त्या खोक्याला जाऊ चटकली काय 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 नू अजूनच चालू करी ना. ए कर बंद कर बंद बंद कर, पाणी झालं बंद कर. ए अरे बंद कर. गेलं हो पाणी सांडून लगेच. सारा सत्यानाश झाला. हे सगळं काय करता आबा? काय नाही, हे टाकी भरायची होती, उद्या लाईट नाहीये. भरली का मग? हा भरली होतं, उद्या जाणार लाईट नाही ना. हा आणि मग ती आज टाकी भरून घेतली. बरं तुम्ही असं करा, मला आहे ना पैसे द्या तुम्ही. काय मला 4-5 साड्या घ्यायच्यात. हा. 50,000 रुपये द्या. अरे यार तुला नेमकं चक्कर बसला काय? काय झालं आता? मग मग तुमच्याकडे नाहीत का पैसे? पाहिजे काहीच पाहिजे, कुठून यायचे किती पैसे पैसा पाहिजे? आहे तुमच्याकडे? द्या मला साड्या घ्यायला. तू एक आज कम करायला तू. ह्या दिवाळीच्या त्या दिवाळीला साडी घेतात मला, घेतात का कधी? आणि मग हे देवळी त्या देवळी मध्ये तुला लग्नाच्या त्या साड्या नाही का पाहुणे गेली त्या साड्या आहेत. हा मग काय आता ते नेहमी तेच घालू काय? मग नेहमी त्याच घाल का? तुला आता कुठून गावात घेऊन जायचंय का? हा नाही मला द्या, मला रोज वापरायला साड्या घ्यायच्या. 50,000 रुपये द्या मला साड्या घ्यायला. अरे 50 साड्या किती ट्रक भर साड्या तर 50 साडी 400-500 रुपयाला साडी आहे. नाही मला भारी साड्या घ्यायच्यात. अरे भारी जरी घेतले ते घेऊन घेतले तर किती 1000-1500 रुपयाला साड्या, 50,000 किती साड्या द्या. हा मला घ्यायच्या आहेत. मी 10,000ची घेईन, नाही तर 2,000ची घेईन. अरे यार हा तो कोणता दोरा बाहेर पण मला द्या 50,000 रुपये द्या. कुठून जायचं 50,000 रुपये? मग काम कसे सांगतात मला? हेच कर तेच कर, स्वयंपाक कर, हेच मटण कर, आज काय खिचडी भात कर, उद्या काय भाकरीच कर, पिठलंच कर. किती काम सांगतात मला. पण काम सांगितलं मग तुला, मग आम्ही काम सांगितलं मग तुला 50,000 द्यायचं का? मग मला नको का काही घ्यायला? मला जे पाहिजे त्या वस्तू नकोत का? अरे मग मला आम्हाला सेट ना घरी कर, पेटी भरून पडलं ना. हा त्या जुन्या झाल्यात सगळ्या, आता मला नवीन घ्यायच्या. आता जुने झाले काय ते नवीन घ्यायच्या. अरे भाऊ माझे पैसे नाही, मला डोकं लावू नको काही त्याला खावं ना. वापरल्यात मी आता, मला काही सांगू नका. मला 50,000 रुपये द्या. अरे यार गेला आज काय नेमकी की काय चक्कर वाचला काय कुठून 50,000 रुपये? तुला नावाने काय सांगितलं काय? नाही मला तुमच्याकडे पैसे नाहीत का काय? मस्त पैसे येतं द्या. आता कप तुला काय चक्कर सपन पडलेलं पाहिजे माझ्याजवळ रुपये नाही आहे. हा रुपये नाही असंच नका म्हणू. काय? किती का पैसे येतं द्या. अरे किती का पाहिजे? ते कपडे कपाशीचे पैसे आले होते ते साहेबांना दिलेले नाही का? हा ते काय नका सांगू मला. 50,000 रुपये द्या. साड्या घ्यायच्यात मला. अरे तुला 50,000 रुपये म्हणजे काय 5 रुपये वाटले का 10 रुपये नोट वाटली? हा ते मला काही माहित नाही द्या. अरे साड्या यार, घ्यायच्यात नेमकी मला. काय झालंय? मग हा काय झालंय म्हणजे? अरे तुम्हाला एक शब्द बोललाय ना कुठं आहे पैसे? मला काय ते माहित नाही. तुमच्याकडे लय पैसे येतं द्या.
अरे मग असं हात नवऱ्याला धर ना, नवऱ्याला माग ना, माझ्या रकम ना मागती. तुमच्याकडे लय पैसे आहेत आबा. मग लय पैसे मग मी देऊ तुम्हाला साडी उधळून मी खातो ताटली आणि घेतो गावात मागत येतो तुम्हाला. हा, ते माहित नाही मला. द्या काय द्या पैसे. माझं पैसे नाही, मला मागू नको काय नको. हा साड्या त्यांनी घ्यायच्या आहेत मला. द्या काय मग साड्या तो इकडे त्याच्या वापर काही डोक्याला गणगण आणली माझ्या वाटेल काही मला कामाला. पैसे पाहिजे तर हे मला एवढंच माहिती. ए मी काय म्हणतो ऐक ना. हा काय नाही माहिती मला. ऐकायचं अरे ऐक ना रे. काय नाही. अरे बाय काय झालं बाई मी कुणा आणू पैसे नेमकं काय भरले 50,000 रुपये द्या म्हणजे 10,000 नाही काहीच नाही. 1,000-2,000 काहीच नाही. 50,000 रुपये म्हणून राहिली तिला 50,000 कळालं काय म्हणतात 50,000 रुपये आणि 50,000 रुपये देऊन येईल झेपले तर पाहिजे ना. वजन वाकून जाई नाही इथं 50,000 ठोकळे तिला उठता सुद्धा येतं नाही. जाऊ दे मुली पाहू आता ते पावशी आला का तिला त्याला इथून सांगू हिला काही नेमकी चक्कर बसला काय काय मोठ्या गायला टाकली कार होती आणली एवढं टाकी तू चाय करत कोण नाही महाराणी इकडं बसली काय सोने काय हो. लय आयटीत बसली. हा मी आज आजपासून असंच बसणार आहे. का काय म्हणून? ना तुम्ही हा खाली गोणी टाकली त्याच्यावर बेडशीट. हा आता असंच बसणार आहे मी. का बरं मग आपल्याकडे किती पैसे आहेत आता. कायचे पैसे आपल्याकडे. मग आबाला लॉटरी नाही लागलेली का. अरे आपल्याकडे पैसे आहेत तर मी असं मेलो असतो का. हा तुम्हाला माहित नाही काही. तुम्ही असेच भोळेच राहिलात. ते आता सगळं बदला आपल्याला घर बीर पाया खांदायचा आहे. मी पण आता काहीच काम करणार नाही. स्वयंपाक नाही करणार. स्वयंपाकाला बाई लावायची तुम्ही. भांड्याला पण लावायची. धुणे भांड्याला दोन्ही पण. फरशीला पण सगळं काम मी. मग असं करतो मी मग किडनी ऐकून टाकू आणि मस्त घराचं काम करू मस्त. आता आपल्या आबाला लॉटरी लागलेली आहे त्याच्यामुळे आहे ना आतापासूनच श्रीमंत झाल्यासारखे आता लक्षणे. त्याच्यामुळे आहे ना तू काय गावताला आले म्हणून तुला काय चक्कर बिक्कर वाटलं काय भूतान धरलं काय तुला. चक्कर बिक्कर काय नाही आणलेला मला. हा आता चांगलं राहायचंय जरा. चांगलं राहायचं म्हणजे मग आता तू कशी राहू राहिली साड्या काय तो ताट काय. मग मी आता असंच राहणार आहे. आपण श्रीमंत होणार आहे जरा. अरे श्रीमंत कशानं होणार आहे. मग आपल्या आबाला लॉटरी नाही लागलेली का. लॉटरी लागली नाही तुम्हाला चांगलं नाही वाटत का. लॉटरी कायच लागेल. हा तुम्ही पण चांगलं राहा आता. जा बरं अशी चांगली का मी चष्मा बिष्मा लावू. चष्मा हा आणि तू काय बावळट झाली काय. भारी वाटन. जा बरं तेवढा माझा चष्मा घेऊन या. तू काय डोक्यात काय पांगळी झाली काय. तू चष्मा आणून द्यायला मी काय नौकर आहे का तू. मग तुला ताट बी आणून देतो जेवायला. नोकर नाही जरा आता चांगलं मालकीन बिलकीन झाल्यासारखं फिलिंग येते मला. तू असं कर ना तू मालकिंग होय मी तो आहे ना असं तो पुढं पुढं करून आहे ना हे आणतो. नाही हो मी मालकीन झाले. तुम्ही पण मालक होताल ना. कस काय होईल मग म्हणजे तो चष्मे आणायचे तुला ताट आणून द्यायचं वाढून आता आपल्याच सांगितलंय. मग नंतर आपण नोकर ठेवणारच आहेत ना. नोकर ठेवायला एवढं काय चाळून भरलं तुला. नोकर ठेवायचा आपल्याकडे लय पैसे येतो. उगाच नका नाटक दाखवू मला. अरे पैसे कुठून आणले हो पैसे. तो आहे मलाच कळत नाही तो वाला. आबाकडे आहेत आपल्या पैसे त्याच्यामुळे ना आता चांगलं राहायचंय. तुम्ही पण राहायचं शिका आता. कुठून आता राहायचं शिकू. आता हे फाटके कपडे हे पाय ना हे कपडे कसे फाटके मैन कोणतं चांगलं राहायचं. काही नाही आपल्याला देणार आहेत आबा कपडे ते घ्यायला पैसे. तुम्ही टेन्शन घेऊ. मी म्हणलेले त्यांना आपल्याला आपण मला साड्याला 50,000 रुपये आणि तुम्हाला ड्रेसला 50,000 रुपये. अरे तो म्हातारा का त्या म्हाताऱ्याजवळ फुटकी कवडी नाही तू म्हणती मला 50 तू मला 50. तुम्ही नका सांगू बरं काही. उगाच म्हणतात पैसे आहेत तरी नाही म्हणायचे. आहेत पैसे सगळ्या गावाला माहिती आहे. तुम्हालाच माहित नसतं काही. तुला काय माहित कायचे पैसे त्यांच्याकडे मला सांग. लॉटरी नाही लागलेली का त्यांना. लॉटरी 1 कोटीची लागलेली ती पण. 1 कोटी. नाही तू बी काही म्हण राहिली काय तर म्हणजे 1 कोटी. काही नाही खरं आहे ते. आपल्यालाच दोघांना माहित. तुला ते नाना भेटले होते ते म्हणले तेवढं तुला लागलं का 1 कोटीची 1 कोटीची. ते नाही म्हणले का सगळ्या गावामध्ये माहिती. आपल्या दोघांनाच माहित नाही. अरे पण आबा मला भेटले नाही तुला भेटले नाही. नानीकडे ठेवायला पैसे. आपण नानीकडे पण आपण आपल्याला सांगितलं असतं ना. आपल्या जीव आहे आबाचा. काही नाही ठेवलं असं तसंच म्हणत आपण पैसे मागतो म्हणून. ते म्हातारे बी आहे ना हुशार आहे बरं का. ते म्हातारे काय करीन नानीला पैसे देऊन त्यांनी सांगितलं असतं आबाला पण आपल्याला पण आहे ना नानीने नसन सांगून दिलं माहितीये का. नानीलाही आपण असं करू आता आबा येईल घरी तर आबाला पहिले गोडीत विचारू. नाही गोडीत ऐकलं का मग आबाचा काटाच करून टाकू डायरेक्ट. बघू मग आपण त्यांच्याकडे आहे का नाही. एवढे पैसे आले तरी सांगितलं नाही. बघा ना उगाच आपल्याला ठेवलंय नुसतं राब काम करायला. 1 करोड आले. आता तुम्ही बी काही काम करायचं नाही. मी बी करणार नाही. आरामशीर राहायचं. मी जनावराचं बी काहीच करणार नाही. शेर नाही उचलणार काहीच नाही करणार काहीच नाही. मी झोपून राहीन मस्त. दे रे हरी पलगावरी आज करीन आता. भीक मागून खा मग दे रे हरी पलगावरी.
काय चालू आहे गावातून? काय नाही आबा, मग बसलो आमचं चालू होतं दोघायचं. काय रे हेच आज इकडे तिकडे बा आता गावातल्या. मॅडम तुला आज खाली बसायला त्याच्यावर चादर हा मग आता मी अशीच गोगल घरात विसरून राहिले, नाही तर गोगल घालून बसणार होत्या. असं आहे ना. हा हा. अरे देवा पांडुरंगा. मग माझे एवढे सासरे पैसेवाले म्हणल्यावर माझा पण अरे या बायाला कर गावता बिवता नवनगीला चक्कर बातला मोगा धरून ही मला म्हणते 50,000 रुपये द्या मला. मी नाही तुला ना. ते सांगत होतो. तसं काय बोलू म्हणजे मग? आता तुम्ही पैसेवाले झाल्यावर आम्ही पण पैसेवालेच होणार ना, त्याच्यामुळे आताच राहायला सुरुवात करतो तर आम्ही चांगलं चांगलं. असं आहे का? हा म्हणून तुम्ही आधी पैसे व्हायचे, आधी पैसे व्हायला तयारी चालू आहे तुमची. हा चांगलं राहायचं ते. मग आता तुम्ही पैसेवाले व्हायचं तर मग आम्हाला बी व्हायचं तसं पैसेवालं. असं आहे का? हा हा आणि मग मी कुठून पैसे व्हायला व्हायचो? मग तुम्ही आधीचेच पैसेवाले येतं. आधीचे पैसे वाले ना. हा. आहे ना मग. आणि तुम्ही नाही पैसे वाले. आम्ही कायचे पैसेवाले? हे गावताचे वजे वाव मेलोय आम्ही, कायचे गावता पैसेवाले आम्ही? अरे मग पैसे वाले तर काय तुमच्याकडे 7-10 गाय आहे. गाय एक गायचं समजा 1-1 लाखाला तू 7-10 लाखाचे मालक आहेत ना तुम्ही. मग इकून टाकायच्या का त्या? आम्हाला सांगा तुम्ही. अरे आता नाही पण पैसे वाले आहेच का नाही तुम्ही? पण त्यांना आधी चारा पाणी ते सगळं करावं लागतंय ना. अरे हा पण चार करावं लागतं म्हणूनच ना. आता हे पीठ आणलं गिरणीतून तिला असं मळून चुळून भाकर करावं तरच खाता येते ना. पण त्याच्या आधी आपण पैसेवालेच आहेत ना, अरे ते आहे तरी ना. करावं लागतंय रोज, हा, मग? तेव्हा मग त्याचे पैसे येते ना. हा मग. पण आधीचेच आहेत आपल्याकडं. हा मग आता काय करायचं पैसे कुठून आहेत पैसे? तुम्ही श्रीमंत झाल्यावर मग आम्ही पण श्रीमंतच ना. अरे आपण श्रीमंत आहे, पहिल्यापासून गरीब आहे. तुला मग कोण गाणं श्रीमंत फॅट तुम्हाला पण डोक्यातून? तुम्ही श्रीमंत व्हायले ना, हा. तर मग तुम्ही पोराला बी श्रीमंत करा ना. काय अडचण तुम्हाला? अरे मग तुम्ही आहेच ना श्रीमंत. कुठं आहे श्रीमंत आम्ही? हा मग श्रीमंत का तुम्ही गावात ताटले मागून राहिले का? मग ताटला घेऊन नाही तर काय झालं आता हे? काय? हा? कामच करावं लागतंय ना पण आम्हाला. अरे मग कामच श्रीमंताला काम करावं लागतं, गरीबाला कामच करावं लागतं. श्रीमंत असे आरामशीर बसून राहते तर काही काम नाही करीत काही नाही. याच तुझ्या सारखे का? हा मग. ही आता तू श्रीमंत झाली बा. हा तर बसून खाऊ राहिली बा. मग. एकदम काही काम नाही करत ना आता. हा अजिबात नाही. बस आता आहे बसून ना. राहायचंय. भूक लागली का? आता तोंड कर वाड्याकडं. वारेकडे तोंड केलं का पोट भरत का? आणि मग आता बसल्यावर काही श्रीमंत होतं का? आणि बसल्यावर नाही म्हणजे तिला काय वाटलं का तुम्ही जसे श्रीमंत होईल तसं आम्हाला करा असं म्हणून राहील ती. चाल चाल द्या बाहेर नारायण तू बी चाल तिच्या माग कुकडे बी घोंगड. कायचं घोंगड? मग काय अरे काय बोल बोलत राहिली आणि काय नाही. ती मग आली ती मला काय म्हणे 50,000 रुपये द्या, मला साड्या घ्यायच्या, मला आमका घ्यायचं, मला तमका घ्यायचं. बरोबर आहे ना तिचं. मग ही दिवाळी तर ती दिवाळी साडी आहे तिला. तुम्ही म्हणले का धर रे भाऊसाहेब पैसे 2 रुपये घेऊन ये तिला. कधीच हा? म्हणत नाही तर आनंदाने. म्हणजे मी म्हणत नाही का? हा मी तुला माहिती का? मग तुम्ही म्हणायचं ना. अरे निम्मा पगार निम्मा पगारला आमक्याला दिले, खाद्यवाले दिले, तमक्याला दिले, फलण्याला दिले. मला म्हणतो खाद्यवायला द्यावंच लागत आहे, तिथंच काटून घेते तेव्हा मस्टर येतं बाहेर. आज मी तुला काही विचारलं का आमच्याचं काय झालं, कुठे लिहिलं काय झालं? हा आणि तुम्हाला वरून आता हे आणायला लागलं. मला मटेरियल सांगितले, मला औषधं सांगितले, ते त्यांचं औषधात दुकान आहे ते देऊन टाकते, पैसे कपात करून घेते. हा मग मग काय राहतं आम्हाला? तुला काही जात नाही बा? कुठं काय येतं? 1 रुपया येतो का आम्हाला? नाही. कुठं येतो? अरे मग काय तर आता तुमच्यासारखंच मग आम्हाला पण श्रीमंत करा ना. हा मग आता आहे ना तुम्ही बी श्रीमंत. कुठं येतं आता? मग नुसतं आम्हाला काम करून घेतात, आम्हाला बी आरामशीर राहू द्या ना थोडं. मला काय माहिती तुमचं काय म्हणणे मला एकदा सांगा. तुम्ही आज कोड येते बोलू नका बरं. तुम्ही आज स्पष्ट बोला बरं. कवर धरून मला आता सुधारणा अशी बोलू राहिले तुम्ही. तुमचं काय म्हणणं आहे? ए, सांगा हो त्यांना. सांग ना, तू सांग ना. तुम्हाला लॉटरी नाही लागली का 1 कोटीची? एक कोटीची हा लॉटरी? हा त्याच्यातले मग आम्हाला निम्मे द्या ना. मग आणि तुम्हाला कोण जाईल आज भाऊ 1 कोटीची लॉटरी लागली? आम्हाला गावात 50 जणांनी सांगितलं आणि तुम्ही अरे. म्हणते का काय? सगळ्या गावामध्ये चर्चा आहे हा. गाव आणि आम्हालाच माहित नाही दोघांना. आमच्यापासून लपून ठेवायचं होतं का तुम्हाला असं काही? काय मग मग तुमच्यापासून लपून ठेवायचं का मी? मग मी आमच्या तुमच्यापासून लपून ठेव का? पण आमच्यापासूनच लपून अरे ठेवलं. तुमच्या मनात काळा सुद्धा यायला नको होतं हे. सगळ्या गावाला मग माहिती. काळा नाही का पांढरा आहे का तेच आमच्या म्हणलं तुमच्या मनात काळा सुद्धा यायला लागत नव्हतं. तुला लिखी सारखा जीव लावला जे नाही ते तुला सांगितलं. मग आम्ही हा? पण तुम्हाला आणि तू आता लागली चुट करायला का? आणि म्हणे की तो मला लॉटरी लागली नामकं लागलं तमकं लागलं. मग नाही आबा लागलं. जादा बोलू नका, आम्हाला अर्धे पैसे लागत आहे. तिला जादा बोलायचं कारण तू नाही. एक शब्द बोलू नको. तुम्हाला 50 लागत आहे का? खाती खोलायची दांड आण माझ्याकडे. द्या आम्हाला निम्मे. दांड आण नाही तुम्हाला निम्मा दांड देतो. दांडा नाही इथं आता. दांडा वावरात जावं लागणार आणायला. बर मग आता दांडा नाही. बर पैसे अर्धे म्हटल्यावर पैसे द्या लगेच आम्हाला आता. अरे तुला या बायानं काही सांगितलं तू नको इथे नाच लागू काही बी. मी नाही काय सांगितलं, सगळ्या मग? गावांना माहितीये. काय? तुम्हीच आम्हाला काही सांगितलं नाही. गावाला काय माहिती पण मग 1 कोटीची लॉटरी लागलेली उगाच आम्हाला नाही म्हणत तुम्ही काम. तुम्हाला 1 कोटीची लॉटरी लागली, तुम्ही काय करा मग आता? पैसे काय केले मी कुठून ते पैसे? आता काय माहित कुठे ठेवले तुम्ही? नानीकडे दिले का तुमच्याकडे ठेवले? अरे भाऊ आणखी नको त्या आग नाहीच्या नागल मोगत लागू. तुम्ही आज एक पट तुम्ही एखादा तिथं लय दुपट आहे. तुम्हाला माहितीये का काय लागली लॉटरी काय लागली? हा काय तुम्हाला आम्हाला गावानं सांगितलं ना ज्या तुम्हाला ना गावाला माहीत झाले समजायला माहीत झाले सारे हे. पण पोरा हो सुनबाई असं काही माझ्या राळ उचलू नको. लॉटरी काय लागली माहिती का?
काय एक कोटी लॉटरी काय लागली माहिती का हा आपल्याला एक कोठी नाही का कोठी पत्र्याची कोठी काय दाणे ठेवायची पत्र्याची कोठी कोठी हा ती पत्र्याची कोठी काय बोलत होता म्हणजे तुम्ही ते आपण दाणे बिने ठेवतो ती कोठी काशी हा ती एवढी मोठी कोठी राहत नाही का हो आम्हाला ते पका नाना आलता ना हा ते काय म्हणी ते एक कोटीची लॉटरी लागली हा असं अरे लोक चाटगे काही घराचा पचका करून देते आणि घर फोडते आणि ती कोठी लागली मॅप तिकीट फायदा होतं 15 रुपयाची पण तुम्ही आम्हाला सांगितलं नाही त्याच्यामुळे अरे मग सांगा काय आता मला काल कळलं म्हणते पत्र्याची कोठ लागली मी म्हणणार होतो भाऊसाहेब जर गेला तर बाबा जाय तेवढं काय तेवढी कोठी घेऊन ये बाबा ती आणि ते आम्हाला म्हणले काय? 1 कोटीची लॉटरी लागली सगळ्या गावाला माहिती आहे, तुम्हाला माहित नाही आता का? ते तुमचा एक कोटीची लॉटरी म्हणले ते आम्हाला कोठी काय माहिती अरे एक कोठी लागली एक कोठी आम्हाला एक कोठी लागली म्हणजे आम्हाला एक कोठी लागली काय होतं ते तिथे हवा तिथे काय काय होतं तिथे एक सायकलिस्ट टायर होतं हा एक घमिलं होतं आणि ते एक सायकलीचं टायर खेळायला का हा ऐका ना नाही नवं सायकलिस्ट टायर होतं आणि हे होतं काय टिकव खोर असे माझे 15 रुपयाचं होत असते 100 सभासद भरून खोरा नाही तर ना आपल्याला अरे बाहेर ऐक ना द्यायला. मग तुला काय घ्यायचं घे अजूनही काय नाही आणलं आणि आपल्याला लागली कोठी समजत मोठी कोठी होती ना हा धान्याची कोठी म्हणून समजत मोठं हा ती मोठी कोठी हा मग ती सगळे मोठ म्हणले, हा मग 1 कोटीची लागली म्हणून अरे बाई एक कोटीची नाही एक कोठीची कोठी 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 हे पत्र्याची नाही का रे कोठी अशी नाही का? पत्र्याची राहते अशी गोल नाची नाही राहत का हा माहिती तो आहे पाहिले मला. का हा माहिती हा, आहे मग मला. ती कोठी आता तू उद्या जायचं उघड्याच्या तिथं आणि उघड्याच्या तिथं ना ती कोठी येताना घेऊन ये त्यांना म्हणा आमच्या आबाला काय लागले काय काय लावलं काय लागलं म्हणा लक्कीच किंमत काय लागलं म्हणा मग ती कोठी लागली कोठी आता घालती का चष्मा बाया ठेवा कामाला आता कोणत्या बाया ठेवायच्या कामाला मला चांगलं वाटत होतं आता चांगलं श्रीमंत होतो म्हणून काय श्रीमंत मला हो? काही काम करावं नाही लागणार म्हणून आरामशीर राहीन म्हणलं मी काय आरामशीर राहशील तू उठ माझ्या पोटात असं आहे ना आग पडली जेवण करायचं मला उठ लवकर हा, काय पडले असेल तुमच्या पोटात आग लगे पडली असेल म्हणजे हा सारे सकाळचं गवत वाहू परेशान झालो मी ती म्हणती का पडली असेल आग बरे झालं मला चांगलं वाटत होतं एकतर उठ अरे तुला चांगलं वाटत मला भाकर आणून खायला हा उठ बर पटकन नुसतं होय भाकर आणा आणि हे आणा. हा माणसाने काही सांगितलं स्वप्न ते बाहेर निघले हा. हा लोकांनी सांगितलं म्हणे हा 1 कोटीची लॉटरी लागली म्हणे हा मला. घेतलं होतं काही सांगून ऐकून चालले निघायला अहो, मला बी लय बोलत होती अरे मी मला अशीच दिला रे. बसन मी तशीच बसन आता मला साडी घ्यायची मला 50,000 घ्यायचे अरे मला तिला म्हणे 50,000 रुपये द्या म्हणे मला साडी घ्यायला मला की साडी घ्यायची म्हणे मला 5 साड्या घ्यायच्या आणि दिवळीत घेतलं नामकं घेतलं मी हिला की काय झालं बस तेच म्हणलं मी आबाला तर आबान सांगितलं असतं पण ती म्हण नाही नाही हा? आबान तिकडे दिले असं अरे म्हणलं काही नको बोला जाऊ गाड्या म्हणलं नाही तिथे काय नाही लागत तू जाय मी आता काय करतो हा. मी आता सारे सकाळचं आहे ना वावरात जाईल बरं. जेवण करतो बरं घे जेवून येऊ का आबा मग हा जाय घे जेवून हा जातो मग हा घे टपक्यात जेवून हा हा काय होय लोकांनी एकूणाच काही सांगितलं का दुसरंच घेऊन पडायचं पहा लोक हो हे असंच राहतं कोणा काही जर सांगितलं घरात पचकवायचं कारण आहे ना त्याला हेच कारण राहतं कोणाचं ऐकायचं कोणी कोणाचं काही ऐकलं का आणि असंच घरात एखाद 2 सांगितलं का याच्यामुळे पचके होते तेव्हा कोणीचं कोणी काय ऐकू नका आणि कोणाच्या भरचीवर काही ठेवू नका चांगलं खात्री करा आणि चांगलं हे करा आणि मगच निर्णय घ्यायचा धन्यवाद आवडलं आमचं चॅनल तर 5,000 सबस्क्राईब करा जय हरी माऊली